जय शिवराय. श्री स्वामी समर्थ. दादांनो, रामकृष्ण हरी. वहिनी, झालं का चहा पाणी? दादांनो, तुमचं झालं का चहा पाणी? नसेल झालं तर लगेच या चहा घ्यायला. मी गुळाचा चहा करणारे काळा, कारण की दूध नाहीये. तर मग म्हटलं गुळाचा चहा काळा खूप छान लागतो आणि सर्दीला आणि त्याला पण भारी राहतो. तर मग मी गुळ फोडून घेतलाय. आता चहा ठेवा म्हटलं दोन शब्द आपल्या दादा वहिनीला बोला. आपलं काय काम चालूच राहील म्हटलं. आणि शिवानीला पण आवडतो. तर साखरेचा कसा चांगला लागत नाही काळा, तर मग गुळाचा भारी पण असतो, पौष्टिक पण असतो. माझी आजी चहा करायची, प्यायची, कारण की गुळाचा चहा पहिले खरंच पित होते. अद्रक नाही गड्या, अद्रक शुभमला सांगते आणायची. इथं भाजीपाल्याचा गाडा असतो, तिथून सांगते त्याला. आणि आता शिवानी ना, आता नाचत गात दूध नाही का म्हणून सनी, कारण दूध तर खराब झालेले. दूध मी काय झालं रात्री डबल तापवलंच नाही. दादांनो, किती मोठं दूध माझ्याकडून खराब झालं. दाजी म्हणे तू तापवलं नाही, किती जाऊ दे. ते काही म्हटले नाही, ते म्हण जाऊ दे. आता ते म्हणत होते दूध आणू का, पण गरमीचं खराब होतं दादांनो. त्याच्यामध्ये फ्रीज नाही, फ्रीज असलं की 2-2 दिवस दूध असतं. म्हणलं जाऊ दे आता. काही पोर आले का, तिला जर भूक लागलेली असेल तर काही मॅगी वगैरे करते, नाही तर मग उपमा करून देते तिला, नाही तर मग चहा बिस्किट खाईल. मी खूप थकले आज. आली बघा, नाव घेतच आली. हे बघा, या ही 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 घरामध्ये खूप राडा पडलेला आहे दादांनो. हे आवरायचंय मला पूर्ण. हे बघा, कपडे इथं कपडे तिथं कपडे. ही आली आता सुंदरी आमची. पेपर, शिवानी पेपर कधी सुरू होणार बाई तुझे? 11 तारखेला सुरू होणार आहे. 8 दिवस तर पेपर राहतात, ते तुम्हाला माहितीये. पहिला आपल्याला कसं गुढीपाडव्याच्या अगोदर सुट्टी लागत होती दादांना. आता खूप खरंच ना, खूप थोड्या सुट्ट्या या लेकरांना. पण जाऊ द्या लेकरांना. काय 23ला लास्ट दिवस आहे. लास्ट दिवस आहे का? हातपाय तोंड धुई आणि लगेच ते कपडे धुवायला टाकून दे. धुवून टाकते मी थोडेच, म्हणजे कपडे धुतलेले तसे तेवढे धुवून टाकते, म्हणजे उद्या काही कपडे राहणार नाही. आणि त्याच्या प्लस मध्ये मी आता रॅक वगैरे पुसून घेतलाय दादांनो. घासला तर मागच मी 15 दिवस झाले, पण खूप धूळ उडती. हे बघा, रॅक आणि ते डबे डुबे पुसून घेतले. पेपर बदलून घेतले आज. आणि देवाचे भांडे म्हणलं, तेवढे पितांबरी नव्हती, शुभमला पितांबरी आणायला लावली, तेवढी पितांबरी तेवढे देवाचे भांडे घासून घेते. ती घंगाळ बादलीवरती दिसती कडप्प्यावर, त्याला पण घासून घे. नाही पण आता रविवारी तिची पन्नी पण फाटली, ती पन्नी त्याला लावून म्हणजे गोणीमध्ये भरून ठेवावं लागेल. ते खराब झालंय, ते पण त्याला खूप बळ द्यावं लागतं, तेव्हा ते छान दिसतं. पण ते पाहिजे. जुनं ते सोनं आहे दादांनो. घंगाळ बादली आहे आणि त्याच्यावर भांड पालथं घातलेलं आहे बघा. ते आता 1 दिवस काढेन मी राडा. एवढे काही भांडे नाही माझे दादांना, मोजकेचे खायापुरते. कारण की भाड्याचं घर म्हणजे ना, कधी पण आपल्याला काही प्रॉब्लेम येतो, रूम बदलावं लागती. त्याच्यामध्ये भांडे तर कमीच आहे, याचं काही नाही. पण तुमच्या दाजीचा खूप संसार पान गेले. हे बिस्किट वगैरे. आता मार्केट थोडं स्लो चाली, समजा डीम चालू, तर त्याच्यामुळे पण ते मटेरियल भेटत नाहीये पेट्रोलच्या याच्यामुळे. त्याच्यामुळे पण स्टॉक कमी आहे आपल्याकडं. जसं लागलं तसं ते घेतात. ऑर्डर दिलेली तशी चॉकलेट वेफरची. एवढे बिस्किटाचे स्टॉक राहिलेले. 50 बिस्किटाची ऑर्डर दिलेली आहे. 25-30 वेफरचे बॉक्स सांगितलेले, पण सांगितले आज उद्या येईल म्हणून. त्याला 8 दिवस झाले, त्याचं अजून नक्की नाही. कारण हे पेट्रोलमुळे बाहेरचा माल येत नाहीये आपल्या इथं. हे तुमचे दाजी आले आता. नमस्कार, जय शिवराय. काय चाललंय सर्वांचं? मजेत का सर्वजण? आम्ही पण मजेत. चाललंय काम. थंडीचं जरा टरबूज खरबूज खात जा, कोल्ड्रिंक प्यात जा, आईस्क्रीम खात जा. आणि उन्हामध्ये फिरत जाऊ नका दादांनो, कारण की उन्हात फिरलं खूप डोकं दुखतं, उन्हाळ्या लागता. तुमच्या दाजीला खूप त्रास होतो उन्हाचा, पण काय करणार आहे, पोटासाठी हिंडावंच लागतं. मग बाकी काय चाललं? आणि लेकरं, आपण म्हणतो हे लेकरांना उन्हात ना खेळू, तर रविवार बघितला ना, सकाळी उठल्यापासून नुसतं उन्हात राहते. आणि आपल्याला जर म्हणलं ना झोपून राहत, आपण खरंच झोपून राहू, पण आपल्याला झोपायला भेटत नाही. आपल्याला काम दिसतं दादांनो. असं या लेकरांमध्ये फरक आहे. चला मग या गुळाची चहा घ्यायला. तुम्हाला घ्यायची गुळाची चहा? नाही, ते चहाच घेत नाही. आता मी आवरते. तुम्हाला सांगितलं ना माझं किती राडा पडलेला, तेवढं आवरायचं मला. हे बघा शिवानी. चला बाय. रामकृष्ण हरी. जय शिवराय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय.